14 माणसं राहत होते महाराज. आता एका कुटुंबामध्ये दो हमारे दो हम दो आणि हमारे दो, याच्या उपर कुणी चालत नाही महाराज. पण नामदेवरायांच्या घरी 14 माणसं आणि 15-20 जणाबाई होती महाराज. पूर्वीचा काळ आठवा. आजही आपल्याला वाटतं महाराज, पण आता तसं होत नाही. पूर्वीच्या काळी एकत्र समाज असायचा, एकत्र परिवार असायचा, त्यामध्ये प्रेम असायचं महाराज. आता नाही महाराज. आता प्रेम राहिलं नाही, आपुलकी राहिली नाही, जिव्हाळा राहिला नाही आणि आपलेपणा सुद्धा कमी झाला महाराज. त्याच्यामुळं काय झालं महाराज, माणसाचं माणसावरचं प्रेम कमी झालं महाराज. फक्त कशामुळे, पूर्वीच्या काळी राहण्यासाठी घरं कमी होते पण माणसं जास्त होते. आता घर खूप मोठे मोठे बांधले पण राहण्यासाठी माणसं कमी झाले महाराज. आणि माणसं कमी झाल्यामुळे माणसाला माणसाचा उपयोग राहिला नाही महाराज. म्हणूनच तुकोब नामदेवराय सांगतात, देवा तुझी शपथ घेऊन सांगतो, मला काही दुसरी सेवा करण्याचं कारण नाही, मला फक्त तुझी सेवा करायची आहे. आणि तुझी सेवा करण्याचं कारण महाराज सांगतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. देवा मी भक्त आणि तू देव, फक्त याच्या व्यतिरिक्त मी काय करणार आहे. तुझं आणि माझं नातं एवढं जवळचं आहे देवा की मी सांगू का देवा, परत जन्माला आलो ना तरी तुझीच सेवा करीन. अनंत रूपे अनंत वेसे देखील मी त्यासी, आणि बाप रखमा देव खुन बांधली कैसी. बाप रखमा म्हणजे तुकोबराय सांगतात, देवा आता तुझ्याकडे पाहिल्यानंतर मला जगात काही पाण्याची गरज नाही, दुसरं काही बघण्यासारखं नाहीये महाराज. देवाला आपलंसं करणारे नामदेवराय सांगतात, देवा तुझे चरण मी सोडणार नाही. मग देवाच्या चरणावरती आहे तरी असं काय, आजही आम्ही पंढरपूरला जातो महाराज. मग पंढरपूरला गेल्यानंतर देवाच्या चरणाचंच दर्शन का घ्यावं लागतं. अनेक तीर्थयात्रामध्ये गेल्यानंतर देवाच्या चरणाचं दर्शन नाहीये, पण पंढरीशी पण परमात्म्याच्या चरणाचंच दर्शन घ्यावं लागतं. कारण की संत सांगतात, चरणन सोडी सर्वता. संतांचा सुद्धा भाव चरणावरती होता महाराज. संतांनी मस्तक देवाच्या चरणावरती ठेवलं महाराज. आजही पंढरपूरला गेल्यानंतर मस्तक पायावरती ठेवावं लागतं. 4-4 दिवस लोक बारीला लागून दर्शन घेतात, फक्त कशासाठी, देवाच्या चरणावरती मस्तक ठेवण्यासाठी. कारण की महाराज एकमेव झुकण्याची जागा तीच आहे, फक्त देव महाराज. बाकी कुठेही झुकलत ना उपयोग होणार नाही महाराज. देवाच्या चरणावरती झुकल्यानंतर उपयोग होतो. मी एक सांगेल महाराज, आपल्यापेक्षा वरिष्ठ लोकांचं दर्शन घ्यायला काही हरकत नाहीये. आपण मोठ्यांचं दर्शन घेत नाहीत महाराज. आजही लोकांना मुलांना सांगावं लागतं, आई बाबाच्या पाय पड म्हणून. दसरा आलाय महाराज. आता दसऱ्याला कितीक लोक, सगळे लोक दसऱ्याच्या दिवशी पाय पडतात. पण संतांचा काळ असा झाला की नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी बल्लभ तया जवळी. महाराज संतांचा अधिकार तुम्ही आम्हाला सांगा ना. ज्या नाथ बाबांच्या घरी 36 वर्ष देवानी काम केलंय महाराज, आपल्या लक्षात आलं पाहिजे. आजही पूर्वीचा काळ असा होता, इतिहासाच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये असे काही प्रश्न यायचे की आपण जिथं राहतो तिथलेच प्रश्न तिथं यायचे. पूर्वीच्या काळी मराठीचं पुस्तक असायचं, त्या मराठीच्या पुस्तकामध्ये तुकोबरांच्या अभंगाचं वर्णन यायचं महाराज. तुकोबरांचे अभंग असायचे महाराज. आता तशी मराठी राहिली नाही. संतांचं चरित्र सुद्धा कळालं पाहिजे. तुकाराम महाराजांचा अधिकार काय होता, तुकाराम महाराज काय होते, काय केलं तुकोबरांनी. ज्या तुकोबरांनी महाराज नेण्यासाठी जगाचा देव येतो महाराज आणि तुकोबरांना घेऊन जातो. जिवंत गेलेले तुकोबराय एकमेव या पृथ्वी तलावरती फक्त जगद्गुरु तुकोबराय. म्हणून महाराज म्हणतात, तुकाराम 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 तुकाराम. हो नाम घेत का पेयम, नाम घेत का पेयम, नाम घेत का पेयम, नाम घेत का पेयम. हो नाम घेत का पेयम, नाम घेत का पेयम, नाम घेत का पेयम, नाम घेत
घेता का पेय धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. महाराज काय त्या तुकोबरांनी पुरुषार्थ केला? अरे स्वतःच्या घरातलं अन्न जगाला देण्याचा प्रयत्न केला. तुकोबरांच्या काळात दुष्काळ पडला महाराज. आज आपल्या घरात दुष्काळ पडतोय का महाराज? आपल्या काळात दुष्काळ नाही महाराज. तुकोबरांच्या काळात दुष्काळ पडला. तुकोबरांनी घरातले पोते लोकाला दिले महाराज. हा पुरुषार्थ आहे महाराज. आपलं जगाला देणं हा पुरुषार्थ आहे महाराज. दुसऱ्याचं आपल्या घरात आणणं हा पुरुषार्थ नाही. चोरी करणं हा पुरुषार्थ नाही. लबाडी करणं पुरुषार्थ नाही महाराज. तुकोबाऱ्यासारखा पुरुषार्थ असला पाहिजे. तुकोबाऱ्यांनी मुठभर अन्न सुद्धा घरामध्ये ठेवलं नाही. तुकोबाऱ्यांची पत्नी विचार करू लागली, अहो आपल्या घरात मुलं बाळ उपाशी आहेत. तुकोबारे सांगतात नाही, हा माझा धर्म नाही महाराज. आजही विचार करा, एखाद्या बस स्टँड वरती जा तुम्ही, असे गोर गरिबांचे लेकरं महाराज काही ना काही मागत असतात. आपल्याला थोडासा विचार केला पाहिजे. आपण 3 वेळेचं अन्न खातोय, आपल्याला वस्त्र आहे, निवारा आहे, अन्न आहे महाराज. पण रस्त्यावरती फिरणारे लोक महाराज, एखादा ताटामध्ये जेवण घेतलं, हॉटेलमध्ये जेवायला गेला, दारू पिला महाराज, 1000-2000 रुपये खर्च केले महाराज, पण जेवता ताटावरती बसलेला माणूस अर्धा ताट जेवणाचं भरलेलं असतं आणि अर्ध्या ताटावरून उठून घरी येतो महाराज आपण. आणि घरी आल्यानंतर महाराज विचार करा, ज्यावेळेस अवतीभोवती एखादा गरीबाचं लेकरू आपल्या समोरून फिरतं आणि हात पुढं करतं ना महाराज, थोडासा विचार करा, तीच गरिबी जर आपल्यावरती असती ना तर आपण काय केलं असतं महाराज. म्हणून एक सांगेल, गरिबी सर्वात मोठं दुःख आहे महाराज. कोणावरती सुद्धा गरिबी आली. गरिबी म्हणजे काय महाराज? 2 वेळेचं अन्न, वस्त्र आणि निवारा. म्हणून मी सांगेल, एखादा गरीब जर आपल्या समोरून जात असेल ना, नका त्याला पैसे देऊ, पण 1 वेळेचं अन्न खायला द्या. अरे त्याच्या पायात चप्पल नसेल तर एखादी 100 रुपयाची चप्पल घेऊन द्या महाराज. हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे आणि सर्वात मोठा परमार्थ आहे महाराज. आपण किती मोठे सप्ताह केलाय, किती परमार्थ केलाय महाराज, पण परमार्थामध्ये 1 वेळेस तुमच्या महाराज काही ना काही बाधा होऊ शकते. पण एक सांगेल, गरीबाला दिलेलं दान त्याचा आत्मा कुठे ना कुठे आपल्याला आशीर्वाद देऊन गेल्याशिवाय राहणार नाही. अशांचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा, गरिबांना देण्याचा प्रयत्न करा. आणि गरीब म्हणजे काय महाराज? ज्याला आपल्यासारखं काहीच नाही त्याला देण्याचा प्रयत्न करा. चप्पल नसल चप्पल द्या, अन्न नसल अन्न द्या. हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे आणि हा पुरुषार्थ आम्हाला साधू संतांनी शिकवला आणि साधू संतांनी आम्हाला पुरुषार्थ शिकवला. म्हणून महाराष्ट्राच्या मातीमध्ये, आमच्या अंगामध्ये, आमच्या शरीरामध्ये, आमच्या रक्तामध्ये चांगले संस्कार भरले. याचं कारण साधू संत विठ्ठल. महाराज, जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना काही लोक देशाच्या रक्षणासाठी महाराज, संरक्षणासाठी आपल्यामधून, तुमच्या गावातून कुणी गेलंय का मला माहित नाही, पण देशाच्या रक्षणासाठी गेलेला एखादा युवक असेल, एखादा तरुण असेल महाराज. काही गावामध्ये अशा घटना घडतात महाराज. एक तरुण युवक देशाच्या रक्षणासाठी मिलिटरीमध्ये गेलेला आहे. आई मृत्यू पावली महाराज. फोन गेला. फोन गेल्यानंतर फोन घेतला, अरे तुझी आई स्वर्गवासी झाली आहे. रडू लागला आणि रडत असताना इकडे लगेच दुसरा फोन आला की ड्युटीवरती जावं लागणार. ज्या मुलाने आईच्या अंत्ययात्रासाठी जाण्यासाठी निघालेला मुलगा महाराज बॅग खाली ठेवली आणि ड्युटीवरती निघून गेला. रडत असणारा मुलगा विचार करू लागला, आई मी तुझं शेवटचं दर्शन सुद्धा घेऊ शकत नाही, मी तुझं शेवटचं दर्शन सुद्धा घेऊ शकत नाही. रडू लागला आणि फोन केला गावाकडे. फोन केल्यानंतर व्हिडिओ कॉल करून सांगितलं, आई निदान माझ्या आईचं शेवटचं दर्शन तरी मला घेऊ द्या. म्हणून त्या फोनवरती त्या मुलाने आपल्या आईचं चेहरा पाहिला आणि ड्युटीवरती परत मुलगा गेला. महाराज विचार करू लागला, जरी मी माझ्या आईच्या अंत्ययात्रासाठी नाही गेलो तरी निदान माझ्या पृथ्वी मातेचा आणि या पृथ्वी मातेमध्ये मला जन्म मिळाला, त्या मातेचं रक्षण करण्यासाठी, त्या मातेची सेवा करण्यासाठी, जरी मला त्या आईची सेवा नाही भेटली पण ह्या आईची सेवा करणं खूप महत्वाचे आहे. सांगायचं मला एवढंच महाराज, आई वारली तरी सुद्धा मुलाला येता आलं नाही, पण एका आईचं रक्षण करत आहे महाराज. म्हणून एक सांगाल, तरुण युवकांना एकच विनंती आहे, देशाच्या रक्षणासाठी काहीतरी केलं पाहिजे. आजही मुलं तुम्ही शिकत असाल, कुणी शिक्षणासाठी असेल, कुणी
तुम्ही शिकत असाल तर शिकायचं असेल तर असं शिका की काहीतरी 4 दिवस तुमचं नाव निघेल, आई वडिलाचं नाव निघेल. देशाच्या रक्षणासाठी तुम्ही निदान गावातून 5 मुलांनी तरी मिलिटरीमध्ये भरती व्हा. तुमच्या गावाचं नाव झाल्याशिवाय राहणार नाही. नाही काही झालं तरी चालेल महाराज, पण देशाच्या रक्षणाची खूप खूप तुमची आमची आवश्यकता आहे. म्हणून तिथे निदान 5 मुलांनी दरवर्षी सप्त्यामध्ये व्यसनमुक्त झालं पाहिजे महाराज. 5 मुलांनी तर सप्ताह सफल होतो महाराज. नाहीतर निस्ता सप्ताह करून उपयोग नाही. आणि आता तर तरुण युवकांच्या हातामध्ये सप्ताह गेलेला आहे. म्हणून सांगेल, हातात टाळ घ्या, पवित्र अशी तुळशीची माळ घाला आणि इथं सप्ताहामध्ये निदान 8 दिवस तरी आनंद घेण्याचा प्रयत्न करा. आनंदाची डोही आनंद तर अहो हा आनंद कुठेही भेटत नाही. हा आनंद इथंच भेटतो महाराज. स्वर्गीचे अमर आणि मृत्यूलोकी व्हावा जन्म. आम्हाला देवाला सुद्धा वाटतं इथं जन्म व्हावा, कारण की इथं आनंद आहे महाराज. इथला आनंद कसा आहे महाराज? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे, नाचता नाचता देवाचा देवाचा पितांबर गळेपर्यंत देव कीर्तनात नाचले महाराज. हा आनंद कुठे भेटत नाही महाराज. विचार करा, संकल्प करा. आज नाही केला तरी चालेल, पण सप्ताह झाल्यावर करा. गावातून थोड्या लोकांनी तरी व्यसनमुक्त झालं पाहिजे. माता माऊल्यांना सुद्धा माझी विनंती, तुम्ही सुद्धा व्यसनमुक्त व्हा. काही महिलांना तंबाखू खाण्याची सवय, बऱ्याचशा महिलांना तंबाखू सुद्धा खाण्याची सवय आहे. खाऊ नका महाराज, व्यसनाच्या आहारी जाऊ नका. गळ्यात अशी पवित्र तुळशीची माळ घाला, देवाचं भजन करा. नाही काही करता आलं तरी हरिपाठ कीर्ती मुखी जरी आणि पवित्रची होय देह त्याचा, पवित्रची होय देह त्याचा. महाराज म्हणता हरिपाठ कीर्ती मुखी जरी गाय, पवित्राची होय देह त्याचा. इथं देवाच्या भजनाने देह पवित्र होतो महाराज, असा तसा नाही महाराज. देवाच्या भजनाने देह पवित्र होतो आम्हाला कळालं महाराज. पण काही लोकांना कंटाळा सुद्धा तेवढाच आहे. एक आजीबाई होत्या गावामध्ये, अखंड हरिनाम सप्ताह आहे. अखंड हरिनाम सप्ताह असल्यामुळे सुनबाईने विचारला, हो सासूबाई, सगळ्या जणी कीर्तन ऐकायला जातात, तुम्ही जातच नाही. सासूने सांगितलं, अगं मला कीर्तनाला जायची खूप इच्छा आहे म्हणे, आवडही तेवढीच आहे, पण मला कीर्तनाला गेले की झोपच येते म्हणे. सुनबाई नवीन होती, 4 सुनान 5वी आलेली ती सून होती. तिने विचार केला, सासूबाईचं मन जिंकण्याचा एवढाच पर्याय. म्हणे, सासूबाई एक सांगू का, तुम्ही आज कीर्तनाला जाच म्हणे. म्हणे, नाही बाई, मी कीर्तनाला गेले की मला झोप येते. नाही म्हणे, तुम्ही आज कीर्तनाला जा. म्हणे, काय करते? सुंदर असा पंचपक्वानाचा स्वयंपाक केला आणि स्वयंपाक करून पोटभर सासूला जेवू घातलं. आणि घातल्यानंतर सांगितलं, अगं एवढं जेवल्यानंतर मला कीर्तनात झोप येईल. तिनं सांगितलं, अजिबात येणार नाही. म्हणे, काय कारण? म्हणे, सासूबाई सुंदर असे कांद्याचे भजे केलेत, डब्यामध्ये भरा आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला झोप येईल तेव्हा एक भाजा काढून खा, तुमची झोप. सासूबाईने डबा कीर्तनात आणला महाराज. बरं आणला मग पाठीमागं तरी बसायचं ना. बऱ्याचशा लोकांना पुढं बसायची आवड आहे. तुमच्या गावामध्ये नाहीये, बरेचशे जण लांब बसले. काही वेळेस महाराजांच्या पायावर बसायची वेळ असते, पण तुमच्या गावात सुशिक्षित आहात तुम्ही सगळे, लक्षात येतंय. पण सासूबाई डबा कीर्तनात घेऊन आल्या आणि समोर महाराजांच्या कीर्तनाच्या समोर बसल्या. एका बाजूला पकवाजे, एका बाजूला पेटीवाले, सर्व गायनाचार्य मंडळी. सासूबाईने समोर बसल्या आणि कधी न येणारी सासूबाई झोप येते म्हणून कीर्तनामध्ये भजे घेऊन आली खायला. समोर बसली आणि बसल्यानंतर महाराजांचं प्रथम चरण सुटलं. अर्धा तास झाला, आता झोपीचा टाइम झाला. मोठी अशी आ करून जांभळी दिली आणि जांभळी देता क्षणी सासूच्या लक्षात आलं, आपल्या सुनेने सांगितलं होतं झोप आली की भजा तोंडात टाकायचा. सासूबाईने हळूच डब्बा उघडला आणि तो भजा. आता तुम्हाला सगळ्याला वाटतं महाराजांचं लक्ष नसतं, कुणी किती झोपलं, कुणी किती वळवळ केली, मांडी हलवली, काय केलं काय नाही, सगळं महाराजांना कळतं. त्याच्यामुळेच तर महाराजांचं कीर्तन उभा राहून असतं, तुमच्या सगळ्याकडे लक्ष देण्यासाठी. मग त्यावेळेस सासूनी भजा तोंडात टाकला. महाराज एवढे चातुर होते महाराज, आणि मृदंगाचार्य सुद्धा चातुर होते. महाराजांनी मृदंगाचार्याकडे पाहिलं आणि महाराजांच्या पकवाजाचं नाव होतं गोविंदा. महाराज म्हटले, गोविंदा पाय रे गोविंदा पाय, भजाची बुट्टी समोर हाय. गोविंदा पाय रे गोविंदा पाय, भजाची बुट्टी समोर हाय. आजीबाईला राग आला. आजीबाई उठली आणि पाठीमागे
मधात जाऊन बसली आणि बसल्यानंतर परत महाराजांचं कीर्तन सुरू झालं. अर्धा तास झाला. परत आजीबाईला झोप आली आणि झोप आल्यानंतर महाराजांचं दुसरं चरण सुटता क्षणीच परत आजीबाईनं डबा उघडला आणि भजा तोंडात टाकला. परत महाराज म्हणता, गोविंदा पाय रे गोविंदा पाय, भजाची बुड्डी मधात हाय. गोविंदा पाय रे गोविंदा पाय, भजाची बुड्डी मधात हाय. आजीला वाटलं, अगं बाय याला काय दुसरं सांगायला हाय का नाही करू. महाराज माझ्याकडे बघूनच कसा कीर्तन करायला की आता कधी नाही येणारी म्हातारी कीर्तनाला आली, कशी तरी पाठवली. त्याच्यात भजे घेऊन आली, समोर बसली, पाठीमागं बसली, त्याच्या पाठीमागं परत लांब जाऊन बसली. परत तिसरं चरण सुटलं. अर्धा तास झाला. 2 तास कीर्तन असतं महाराज. अर्धा तास झाला. परत आजीबाई पाठीमागं बसल्यानंतर महाराज म्हणतात, गोविंदा पाय रे गोविंदा पाय, भजाची बुड्डी माग हाय. गोविंदा पाय रे गोविंदा पाय, भजाची बुड्डी माग हाय. म्हातारीला राग आला, म्हणे आता काय मला सहन होत नाही. शेवटचं चरण सुटायचं, महाराजांनी गोविंदाला म्हणायचं की म्हातारी पाठीमागं उठून समोर आली आणि समोर आल्यानंतर महाराजांना म्हटली, काय मेला कधी बापजल मी भजे खाल्ले नसते. महाराजांचा उद्देश काय आहे? कीर्तन महाराज. पण सांगायचं, बऱ्याचशा लोकांना असं वाटतं आम्ही पाठीमागं झोपलो तरी महाराजांना दिसत नाही, पण सगळं कळतं महाराजांना. आणि महाराजांना कळतं याचं कारण आहे महाराज, तुम्ही कीर्तनाला येण्याचं कारण आहे. आळस येतो ना, बऱ्याचशा लोकांना आळस येतो महाराज. कीर्तनाला आले की जांभळी तरी येते, उठाव तरी वाटतं. आणि आता तर सगळ्यांना गुडघ्याचे आजार झाले महाराज. आता पहिल्यासारखा काळ राहिला, 2 तास बसू सुद्धा शकत नाहीत महाराज. बरेचसे वयोवृद्ध लोक आहेत, त्यांना बसता येत नाही. म्हणून बसताना येण्यासाठी महाराज पूर्वीच्या काळी कीर्तन असायचं, कीर्तन झालं कीच भजन असायचं, भजन झाले की काकडा असायचा. आता लोक बळच कीर्तनाला बसतात. आणि काकड्याच्या टायमाला तर लोक म्हणतात, शिष्टीमोल्याला आधीच सांगून ठेवतात, काही झालं तरी चालेल पण काकड्याचा आवाज बाहेर आला पाहिजे नाही. शिष्टीमोल्याला लोकच आधी सांगून जातात, कारण की तिथं उठा जागे व्हा म्हटलं की लोकांना उठावं लागतं, डिस्टर्ब होतो झोपीचा. पूर्वीच्या काळी लोक महाराज देवाचं भजन कमी करायचे, पण देवावरती भाव आणि विश्वास ठेवायचे महाराज. आता भाव राहिला नाही, विश्वास सुद्धा राहिला नाही. विश्वासी लोक तेवढेच आहे, भाव ठेवणारे सुद्धा तेवढेच आहे, पण आवमेळ करणारे सुद्धा खूप जास्त आहेत. विठ्ठल